आहे किंवा सो त्याच्यामध्ये ट्रीटमेंट पार्ट आपण सगळ्यांनी ऍड करायचा असतो लास्टला. सो मी तिथे लिहून टाकलं त्रिभुवन कीर्ती 250 mg 1 TADD आणि त्याच्या खालीच लिहिलं पॅरासिटामॉल 500 mg 1 BD डोस. असं वाटलं होतं आता टीचर्स खुश होणार, आपल्याला शाबासकी देणार, यांनी मॉडर्नही कव्हर केलं, आयुर्वेदही कव्हर केलं. बट समथिंग डिफरंट हॅपन विच आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग. ज्यावेळेस वायवाजला टेबल वायवाला आम्ही बसलो तर तिथे केस माझी समोर ठेवली आणि विचारलं की प्रतीक इज दिस युअर केस? आय सेड येस सर, दिस इज माय केस. मग इथे तू काय लिहिलंय ट्रीटमेंट? पॅरासिटामॉल पण लिहिली आहे आणि त्रिभुवन कीर्ती पण लिहिली आहे. व्हॉट डू यू डोंट ट्रस्ट? तुला असं वाटतं का की तुला पॅरासिटामॉलवर विश्वास नाहीये का तुला त्रिभुवन कीर्तीवर विश्वास नाहीये का? पॅरासिटामॉल ताप कमी करणार असेल तर त्रिभुवन कीर्ती का दिली, आणि ऑलरेडी त्रिभुवन कीर्तीनी इफेक्ट येणार असेल तर पॅरासिटामॉल का दिली? सो दॅट वॉज अन आय ओपनर फॉर मी इन माय UG डेज. सो थँकफुली यू ऑल्सो कॅन चूज वन थिंग ॲट अ टाइम. तुम्ही स्वतः चूज करा. आय वोंट से ॲलोपॅथी इज गुड और आयुर्वेद इज गुड. ते दोन्ही आपल्या आपल्या ठिकाणी व्यवस्थित आहेत अँड वी आर नाव सपोज टू यूज इट फॉर द बेनिफिट्स ऑफ द पेशंट ॲज पर नीडेड. So you decide what you want to do and then you can move forward with. Okay. So coming to our topic, digestive system. आपल्याला जर थेरप्युटिक पार्ट ऑफ योगा युटिलाइज करायचा आहे आणि जर तो गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिसऑर्डर्सवर करायचा असेल तर त्याची ॲनाटॉमी फिजिओलॉजी आधी थोडी माहिती पाहिजे. सो आपण ती एकदा बघूया. राईट, स्टार्टिंग फ्रॉम युअर माउथ टू सलायव्हरी ग्लँड्स, लॅरिंग्स, फॅरिंग्स, esophagus, liver, gallbladder, small intestine, stomach, pancreas, large intestines. Coming to the last part will be anus. So this will be an anatomical structures where the disease can take place, and ultimately the responsible parts would be the organs or the glands, or the main concern would be the brain itself. यांच्यामध्ये कुठे काही डिफेक्ट झाले, so you can see the patients related to gastrointestinal disorders. From Ayurvedic prospect, आयुर्वेद and digestive system मध्ये जर विचार करायचा झाला तर दोष कुठले असणार आहेत? समानवात, समानो अग्नि समीपहा, पाचक पित्त, क्लेदक कफ, बोधक कफ. धातूंचा विचार करायचा झाला तर रसधातू, रक्तधातू अँड मज्जाधातू. मल आपण बघतो ते पुरुष अँड मूत्र. अग्नी बघताना जाठर अग्नी, धातू अग्नींचा विचार आपण नक्कीच करतो, रसधातू अग्नी अँड रक्तधातू अग्नी. स्त्रोतसांमध्ये अन्नवह स्त्रोतस, अंबुवह स्त्रोतस, रसवह स्त्रोतस, रक्तवह स्त्रोतस आणि मज्जावह स्त्रोतस. या सगळ्यांचा आपल्याला एक आयुर्वेदिक प्रॉस्पेक्टने विचार करताना बघणं खूप आवश्यक आहे. ओके. सो when patient comes with any kind of disorders, काय कंडिशन्स असू शकतात? डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स. मोस्ट कॉमनली आपल्याला जे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स आपल्या प्रॅक्टिसमध्ये बघायला मिळतात ते म्हणजे ब्लोटिंग, खूप जास्त प्रमाणात ढेकर येणं, डायरिया और लूज मोशन्स, कॉन्स्टिपेशन्स. दीज आर व्हेरी कॉमनली सीन. आय वोंट से डिसीजेस बट सिम्पटम्स और कंडिशन्स. अलॉंग विथ दॅट वॉमिटिंग, ॲब्डॉमिनल पेन, इरिटेबल बॉवेल, gases, flatulence, indigestion. These are the problems, if not treated properly, can lead to major health change challenges. म्हणजे त्याचे कॉम्प्लिकेशन्स मध्ये किंवा अजून कॉम्प्लिकेटेड डिसीज मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. सो गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसीज डिसऑर्डर्स ॲज सच कॅन इन्क्लूड right from constipation to IBS, colitis, liver disorder, diverticular disease, colon polyps or cancers in the last stages. म्हणजे खूप सिव्हिअर झालं तर कॅन्सर पर्यंतही जातात कंडिशन्स. न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स, एखाद्या विटॅमिनची डेफिशियन्सी आहे किंवा कुठल्या पर्टिक्युलर डिसीजची डेफिशियन्सी आहे, सॉरी मिनरल्स, विटॅमिन्स, मायक्रोन्यूट्रियंट्स, मॅक्रोन्यूट्रियंट्स यांचे डिसऑर्डर्स असू शकतात. पाइल्स और हिमोरॉइड्स, एनल फिशर्स, पेरियानल ॲप्सेस, एनल फिस्चुलास, हे ॲनोरेक्टल डिसिजेस मधले काही आहे. The only part about all this thing is many of these diseases can be prevented or minimized by maintaining the healthy lifestyle and practicing good bowel habits. म्हणजे हे इतके साधे सोपे कंडिशन्स आहेत
ते तुम्ही प्रॉपरली जर आधीपासून त्यांच्यावर वॉच ठेवला तर ते क्युअर होऊ शकतात. मेडिकेशन्स आर रिक्वायर्ड ॲट व्हेरी लेस अमाउंट ॲट व्हेरी लेटर स्टेजेस इफ ॲट ऑल नीडेड. सो इफ दे आर following a proper diet, proper lifestyle, these things are avoidable. Ayurvedic concept, just to brush up the things, we'll see about Ayurvedic concepts regarding digestive disorders. Direct digestive disorders are directly related to food that we eat. Any kind of digestive disorder is directly related to the food a person is going to eat. So you need to ask few questions to the patients. Is the food what we eat is healthy? Because most of the time what we eat is fruits, vegetables, grains. This is what we advise. There might be an ample amount of non-vegetarian diet, junk foods, etc. in the diet patterns. So you need to check with that what a person is eating. What we advise is mostly fruits, vegetables, grains, milk products. So now milk products are also upgraded from just not from dahi and दूध dahi तूप लोणी एवढंच आता राहिलेलं नाहीये. Variations are so much available nowadays. Yogurts, cheese, butters, these are not something that is in our Indian diet, but this is something imported along with the time frame. Cook food and recipes. थँक्स टू लॉकडाऊन आजकाल युट्यूबच्या रेसिपीज बघून बघून इतके एक्सपेरिमेंट झालेले आहेत पोटावरती की यू माइट हॅव एन्जॉयड इन द इनिशियल डेज बट नाव दॅट सीम्स टू बी व्हेरी हॅझार्डस इफ इट इज not in a proper way. So the cooked food or recipes need to be checked. Even if you are having a good food as a raw material, but if it is cooked and made in a not in a proper format, that can lead to disorders. जर ते नीट चांगल्या पद्धतीने बनवलं नाही शिजवलं नाही तर त्याचा इम्पॅक्ट ॲडव्हर्सली येऊ शकतो. सो just to conclude this segment, when diet is wrong, medicine is of no use, and when diet is correct, medicine is of not need. Let's food be the medicine and medicine be the food. खूप छोट्या प्रमाणात औषधं खायची वेळ आली पाहिजे आणि प्रॉपर डाएटनीच तुमचं डिसीज क्युअर व्हायला पाहिजे. कमिंग टू द योगिक मॅनेजमेंट, आपण आधी बघितले विचार द डिसऑर्डर्स दॅट आर सीन इन GIT. मग ह्या कंडिशनचे पेशंट्स आल्यावर नो डाऊट यू आर अ गुड डॉक्टर, टीचर्स हॅव ऑलरेडी टोल्ड यू और यू विल बी टॉट विथ की व्हॉट आर द मेडिसिन्स दॅट कॅन बी गिवन. काय चिकित्सा शल्य या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये तुम्हाला चांगले मेडिकेशन अँड ट्रीटमेंट तर शिकवतील काय द्यायचंय कसं द्यायचंय. बट अबाउट योगिक मॅनेजमेंट वी ऑल हॅड completed the third year and you must have been aware of what are the inputs that Swasthvrutta can give in terms of diet and in terms of yoga. So let us focus now on yogic management. Why that is needed? Because yoga transforms your whole body, right? Not just on the physical body, but overall mental health. It benefits the respiration. It regulates various glands like adrenaline gland and centers in the brain. Strong immune system is developed if you are following proper yogic practices. Improve your bone health. And when I say bone or structural format of a body, it includes bones, ligaments, muscles, other elements as well, and reduces the risk of heart diseases. Why so? Because आपल्याला आयुर्वेदात सुद्धा व्यायाम हा कॉन्स्टंटली करायला सांगितलेला आहे. त्याचंच चांगल्या पद्धतीने फॉर्मॅट जर आपण डाएट सारखं एक्सरसाइजमध्ये योगा आपण इंट्रोड्यूस केलं असेल आपल्या लाईफमध्ये, you are having an active lifestyle which is allowing your body joints to be motile always. त्यांची movements proper way ni होत असते with the help of yoga and asan pranayam etc. So that helps to reduce the deposition of cholesterol and other toxic elements which are one of the key factors in heart disease. So in long term of use of proper yoga practices, there are reduced chances of respiratory diseases, heart diseases, or lifestyle disorders like diabetes, etc. So you can help in all these conditions with therapeutic yoga. I think lot of sessions are there which will be dealing with various disorders. So I won't be entering into that zone. We'll stick to our gastrointestinal disorders. So again,
what is yoga? It's not at all just related to a particular asana or just pranayam or breathing practices. Ashtang Yog is very important to understand because it is already told. आपल्याला आधी सांगितलेलं आहे की प्राणायाम जर चुकीच्या पद्धतीने केला तर इट इज नॉट जस्ट लाईफ सेव्हिंग बट इट इज लाईफ थ्रेटनिंग. चांगल्या पद्धतीने अंडर प्रॉपर गायडन्स केला तर इट इज लाईफ सेव्हिंग अँड देर इज मॅजिकल रिझल्ट सीन. बट तोच प्राणायाम अँड आसन एक्सेट्रा जर प्रॉपरली केले नाही तर इट कॅन बी व्हेरी व्हेरी हॅझार्डस अँड इट ॲट टाइम्स कॅन बी लाईफ थ्रेटनिंग. इतकं त्याचा इम्पॅक्ट असू शकतो बॉडीवरती. सो टू स्टार्ट अप विथ यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान अँड समाधी. दीज आर द 8 steps that you have to go step by step. यम इज डाएट अँड लाईफस्टाईल थिंग्स. आता हे सगळं एक वेग आपण पद्धतीने ठेवलंय. डोंट गेट इट वर्ड टू वर्ड. यम म्हणजे फक्त डाएट अँड लाईफस्टाईल आहे का? अजिबात नाही. यू हॅड ऑलरेडी गॉन थ्रू ऑल द डिटेल्स अबाउट यम. यम मध्ये मग सत्य, अहिंसा, स्थेय या बाकी सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. नियमांमध्ये शौच, संतोष, ईश्वर प्रणिधान, तप, स्वाध्याय ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. सो ऑल दिस थिंग्स वेन यू डू प्रॉपरली तेव्हाच तुम्ही आसन सिद्धीसाठी तयार होत आहे. यू कॅन गो फॉर योगिक पोश्चर्स. देन एकदा तुमचं पोश्चर स्थिर झाल्यानंतर तुम्ही ब्रीदिंगवर लक्ष द्या. इवन इफ यू आर प्रॅक्टिसिंग योगा इन इनिशियल स्टेज, असं होणार नाही की तुम्ही एखादा व्यायाम करताय आणि त्याच्यावरती तुम्ही ब्रीदिंग तुमचे लयबद्ध पद्धतीने मुवमेंट्स चालू आहेत. वी आर नॉट ऍक्च्युअली कन्सर्न विथ ब्रीदिंग पार्ट अँड आसनाज इन द इनिशियल स्टेज. ते होऊच शकत नाही सिंक्रोनायझिंगली. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपरली प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. रेग्युलर प्रॅक्टिसनीच त्या गोष्टी पॉसिबल होणार आहेत. अँड टू कंट्रोल युअर ब्रेथ्स यू शुड बी इन अ प्रॉपर आसन. आधी जर तुमचं आसन स्थिर झालं नसेल तर तुम्हाला प्राणायाम करणं इतकं सोपं होणार नाही. अँड वन्स यू हॅव द कंट्रोल ऑन युअर ब्रेथ्स, तुमचं पूरक, कुंभक, रेचक या पद्धतीने प्रॉपर ज्यावेळेस प्राणायाम होतं त्यावेळेस प्रत्याहाराची वेळ येते. दॅट इज टू विड्रॉल फ्रॉम द सेन्सेस. आपले जे इंद्रिय आहेत त्यांना त्यांच्या विषयापासून परावृत्त करणं. अँड टू गेट इट रेट्रोस्पेक्टिव्ह, आतमध्ये इंट्रोवर्ट होणं. सो टू सी विदिन. आणि ह्यालाच पुढची स्टेज म्हणजे कॉन्सन्ट्रेशन एखाद्या गोष्टीवर करणं. मनाला जर तुम्ही बघितलं तर इफ यू हॅड एनी रेफरन्स ऑफ भगवद्गीता, त्याच्यामध्ये 10 घोड्यांचा रथाला आपलं शरीर म्हटलेलं आहे. आणि ती 10 घोडे म्हणजे आपले इंद्रिय आहेत. हे इंद्रिय आपल्याला जिथे नेतील तिथे आपण जात असतो. आणि त्यांच्यावरची लगाम म्हणजे तो माइंड आहे. सो तुमच्या मनाला जर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल, सो इट कांट जस्ट बी केप्ट स्टील. आज जर तुम्हाला मी सांगितलं सगळ्यांना 5 मिनिटासाठी कोणी सुद्धा पाणीपुरीचा विचार करायचा नाही. सो द फर्स्ट थिंग स्ट्राइक्स टू युअर माइंड इज दॅट पर्टिक्युलर पाणीपुरी. का? आता आपण नाव घेतलं. जे नको करायला सांगतो तिथे तो पहिले जातो. सो इट इज नॉट ॲज सच की तुम्ही आयडियली त्याला रिलॅक्स ठेवू शकता किंवा काय म्हणतो वेकेंट ठेवू शकता. सो माइंड हॅज टू बी ऑक्युपाइड. सो टू ऑक्युपाय इट विथ अ प्रॉपर थिंग्स सो यू कॅन कॉन्सन्ट्रेट. आणि म्हणून ते धारण करणं अशा शब्दाने त्याची उत्पत्ती झाली आहे. मग एखाद्या चांगल्या गोष्टीचे धारण करणं, मग दॅट माइट बी एनी आयडल, एनी पर्टिक्युलर इमेज, पॉइंट ऑर कॉन्सन्ट्रेशन, एनी डायटी कॅन कॉन्सन्ट्रेट. एखाद्या फोटोवरती, देवाच्या प्रतिमेवरती, मूर्तीवरती आपण विचारपूर्वक कॉन्सन्ट्रेट करतो, त्याला धारणा असं म्हटलं जातं. आणि त्याचीच धारणा दृढ करण्यासाठी ध्यान मध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं. दॅट इज द नेक्स्ट स्टेप. दॅट इज कॉल्ड मेडिटेशन. एखाद्या गोष्टीमध्ये इतका आपण तल्लीनतेने इन्व्हॉल्व्ह होणं, दॅट इज ध्यान. अँड once you are into that phase completely, what you achieve is the ultimatum enlightenment, that is a samadhi अवस्था. मग ही अवस्था काय फक्त योगी सत्पुरुषांनीच करायची आहे का ऋषी मुनी आणि साधू लोकांनीच करायची आहे का? नो, दॅट्स नॉट ॲट ऑल टोल्ड एनिवेअर. ऍक्च्युली हे एक लाईफ सायन्स आहे, जस्ट लाईक आवर आयुर्वेदा. सो दीज थिंग्स आर प्रपोज्ड इन सच अ वे की हे एक सामान्य माणसापासून ते स्टुडंट लाईफमध्ये सुद्धा असू शकतो. एखाद्याचा एक लास्ट अल्टिमेट गोल असेल. फॉर एक्झाम्पल यू पीपल्स नाव
इन युअर फायनल इयर तुमचं एक एम असू शकतं की चांगल्या मार्कांनी स्कोर करायचा आहे, एक चांगलं डॉक्टर बनायचं आहे. सो दॅट माइट बी द अल्टिमेट स्टेट दॅट यू हॅव टू रीच. त्याच्यासाठी यम आणि नियम, यू हॅव टू फॉलो सर्टन रूल्स, जे आपण यम आणि नियम मध्ये बघतो की ते रूल्स फॉलो केले तर तुमचं एक चांगलं पोस्चरमध्ये तुम्हाला बसून जास्त वेळ बसून अभ्यास करता येईल, कॉन्सन्ट्रेशन प्रॉपर होईल, ब्रीथ कंट्रोल होत राहतील तुमचे, एकसारखा थकवा येणार नाहीये, तुमचे सेन्सेस विड्रॉ झाले तर यू विल बी एबल टू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडीज. त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट केलं, जास्तीत जास्त अभ्यास करता आला, खूप जास्त पॉईंट्स गेन करता आले कमी रिडिंग्समध्ये, so ultimately you will be clearing your exams with some good marks, and just not the marks but एक knowledgeable thing तुमच्याकडे येईल. And that is what Yog Shastra is all about. So achieving that goal is also an enlightenment. So that can be a stage of samadhi अवस्था. मग इथे काय तुम्ही एकदम सुषुप्तीत गेलात आणि तुमचं सगळं ध्यान मन हरवलंय आणि काहीच तुम्हाला कळत नाही, अशी स्थितीच म्हणजे समाधी आहे का? Absolutely not. So this can be implemented in small formats as well in your डे टू डे लाईफ ॲज वेल. जस्ट योजकस्तु तत्र दुर्लभ असं आपल्या आयुर्वेदात सांगितलंय. नास्ति द्रव्यम अनौषधम योजकस्तु तत्र दुर्लभ. तसंच कुठली टेक्निक अशी वेस्टिजियल नाहीये. और डोंट जस्ट कीप इट इन टू एखाद्या चौकटीत त्याला अडकवून ठेवू नका. ओपन द बाउंड्रीज विथ द हेल्प ऑफ युअर ब्रेन्स अँड यू कॅन वर्क इट आउट अकॉर्डिंगली. यम अँड नियम रिलेटेड टू नाव गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसऑर्डर्स. आपण परत एकदा आपल्या टॉपिकवर येऊया की यम आणि नियम मध्ये आपण काय बघितलं? सत्य, हिंसा, स्थेय, परिग्रह, या सगळ्या गोष्टी बघितल्या. मग अहिंसा मीन्स व्हॉट? प्रपोज व्हेजिटेरियन फूड. So those peoples who are having more of the non-vegetarian diet are more prone for a particular gastrointestinal disorders. Say even acidity. जी लोक मांसाहार जास्त करतात त्यांच्यामध्ये ऍसिडिटीचं प्रमाण जास्त दिसतं ऍज कम्पेअर टू दोज हु आर हॅव्हिंग व्हेजिटेरियन डाएट. मग असंच आहे का की व्हेजिटेरियन वाल्यांना होतच नाही ऍसिडिटी? असं काही नाहीये. दोज हु आर ऑलरेडी इटिंग अ स्पायसी डाएट, इवन इफ इट इज व्हेजिटेरियन, दे विल सफर फ्रॉम ऍसिडिटी. बट तेच जर स्पायसिंगचं प्रमाण नॉन व्हेजिटेरियन डाएट मध्ये असेल सेम क्वांटिटी, सो इट इज गोइंग टू हार्म बिट मोर. सो जस्ट फॉर अ प्रॉपर वे, अहिंसाच्या आस्पेक्टने बघताना, डोंट किल एनी पर्टिक्युलर ॲनिमल फॉर लिव्हिंग डाएट. सो दॅट इज अन अहिंसा रिलेटेड टू डायजेशन disorders. So propose for more and more of vegetarian diet. Satya, keep person away from lying and the following vicious cycle. एखाद्या पेशंटला जर खोटं बोलायची, काय खाल्लं आज तुम्ही, वडापाव खाल्ला की नाही, खोटं बोलणारे पेशंट, नाही नाही आम्ही बिलकुल नाही खाल्ला. तिखट काय खाल्लं, जंक फूड खाल्लं का, पिझ्झा बर्गर खाल्लेत का. पेशंट व्हेरी ब्लफर्स व्हेरी स्विफ्टली. त्यांना असं आपल्याला खोटं बोलायला खूप आवडतं. नाही मी तर काहीच केलं नाही, तुम्हीच काहीतरी गडबड केली आणि म्हणून माझं डिसीज कमी होत नाही. बट ऍक्च्युअली दॅट्स नॉट गोइंग टू हॅपन. इफ यू आर गिवन प्रॉपर मेडिकेशन, सुवर्ण सूतशेखर किंवा सूतशेखर दिली आहे तर त्याची ऍसिडिटी कमी व्हायलाच पाहिजे, आम्लपित्ताचं खूप चांगलं रिलीफ त्याला मिळायलाच पाहिजे. जर तसं होत नसेल तर देअर इज समथिंग दॅट पेशंट इज नॉट फॉलोइंग. म्हणून सत्य, शौच, क्लीनलीनेस. सो ईट प्रॉपर थिंग्स, प्रॉपर cleanliness and hygiene should be followed, not just by a patient or a cook who is performing the things, but also with the equipments, also with the food ingredients. त्यांच्या ठिकाणी प्रॉपर हायजीन. दिस कम्स अंडर शौच रिलेटेड टू डायजेस्टिव्ह डिसऑर्डर. संतोष, कंटेनमेंट ऑफ माइंड फॉर फूड. आवडते म्हणून किती खायला पाहिजे, ह्याच्यावरती काहीतरी लिमिट हवं की नाही. बर्थडे आहे मित्राचा म्हणून केक फुकट भेटलाय तर किती खायचा. पार्टीला गेलोय तर एकदम मागवा काय हवंय ते, ॲपेटायझर्स पासून ते स्वीट डिश पर्यंत, आईस्क्रीम्स पर्यंत खूप मागवलं जातं आणि नंतर मग त्रास कोणाला होतो? जो खातो त्याला. सो टू कंट्रोल द माइंड, आवडती गोष्ट आहे म्हणून खूप खाणं व्हेरी हार्मफुल. सो दॅट्स वाय कंट्रोल ऑन माइंड related to the intake of food. तप, अगेन ॲज आय सेड, कंट्रोल डाएट, की तुमचं स्वतःवर कंट्रोल असणं हे खूप गरजेचं आहे. जर हे यम आणि नियम पाळले गेले तर डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्ससाठी तुम्ही 2 स्टेप पुढे गेलेला आहात फॉर द ट्रीटमेंट पार्ट. And no matter tomorrow whatever you practice, it might be allopathy, it might be ayurveda, it might be mixed practice, these things can surely add up to your line of treatment. तुमच्याकडे काहीतरी 2 गोष्टी जास्तच्या मिळतील दॅट इज नॉट अवेलेबल विथ समबडी एल्स. सो दिस इज समथिंग रिलेटेड टू यम अँड नियम. सो नाव लेट्स कम टू द मोस्ट
spoken topic about Yoga Shastra, that are Yogasanas. So what are the Yogasanas that will be useful? तुम्हाला हवे तर तुम्ही लिहून घेऊ शकता, or even I will try to share the PPT with you, the organizers. They can circulate to you if they want. So, but just for a reference, you can keep the note of the asana. नाव तरी लिहून ठेवू शकता तुम्ही for sure. But before starting with asana, लगेच नावं लिहिण्याआधी, how the asanas are going to help you traditionally. Asanas means the position of a body. एखाद्या गोष्टीची पोझिशन कशी आहे याच्यावरती असणार आहे. सो द बेसिक एलिमेंट ऑफ योगासनास इज टू कीप द स्पाइन व्हेरी व्हेरी इरेक्ट. माणसाचं कणा जो आहे तो कसा असला पाहिजे, ताट. आता पण तुम्ही कोण झोपून बसले बघत असाल, कोणी बसून बसले ऐकत असाल पीपीटीज, डू वन थिंग, जस्ट कीप युअर स्पाइन इरेक्ट अँड सी द डिफरन्स. थोडंसं इरेक्ट बसलात, पोस्चर तुमचं सावरलं, तर तुम्हालाही थोडंसं पेन जाणवेल, चेंजेस जाणवतील की हाऊ युअर स्पाइन इज लाईंग. अँड द ओनली रिझन, आता तुम्ही जर बघत असाल, थोडंसं तुम्हाला अवांतर वाचनाची सवय असेल तर बघा, ह्युमन बीइंग्स आर द ओनली डेव्हलप्ड ॲनिमल्स इन द होल युनिवर्स, ऑर आय वुड से ॲटलिस्ट ऑन अर्थ. जगामध्ये तुम्ही बघाल तर एवढे डेव्हलपमेंट्स, एवढे मॉडिफिकेशन्स कुणाच्या ब्रेन मध्ये झाले असतील तर दॅट वॉज ह्युमन बिंग. अँड द रिझन बिंग इज स्पाइन इज इरेक्ट. तुम्ही 4 पायांवर चालणारे वेगवेगळे पशु पक्षी बघा, त्यांचं काय होणार आहे, त्यांचा स्पाइन कसा असतो, इट इज पॅरलल टू द अर्थ. सो तो ज्यांचा पाठीचा कणा कसा आहे, इट इज इन अ हॉरिझॉन्टल फॉर्मॅट, वेअरएज इन ह्युमन बिंग्स इट इज व्हर्टिकल. स्पाइन इज व्हर्टिकल अँड इट इज इरेक्ट. आणि तो इरेक्ट स्पाइनमुळे आपल्या ब्रेनची डेव्हलपमेंट जास्त चांगली झालेली आहे. सो देर इज अ डायरेक्ट रिलेशन. दीज ऑल थिंग्स आर सायंटिफिकली प्रूव्हन. तुमच्याशी आम्ही जे काही बोलतो आहे हे अजिबात थोटांड नाहीये किंवा पोथी पुराणांमधलं आहे अशातला भाग नाहीये. दीज ऑल आर सायंटिफिकली प्रूव्हन थिंग्स. थँक्स टू इंटरनेट अँड वेब सर्च इंजिन्स, पोर्टल्स, आपल्याला खूप जास्त प्रमाणात डेटा अवेलेबल आहे विच यू कॅन सर्च फॉर अ गुड कॉज. प्रत्येक वेळेस नेटफ्लिक्सवरती किंवा प्राईमवरती, ॲमेझॉनवरती वेब सिरीजच बघायसाठी आपला डेटा वापरला पाहिजे असं काही नाही. गुगलवरती जाऊन सर्च करू शकता. गुगल स्कॉलर्स नावाचा ॲप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रिसर्च प्रोजेक्ट्स वाचता येतील. CTRI सारख्या काही साईट्स आहेत जिथे तुम्हाला अपकमिंग रिसर्च बघायला मिळतील. सो थोडंसं अभ्यासाशी रिलेटेड जरी तुम्ही सर्च केले तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळतील. अँड हिअर यू नो दॅट asanas means the posture of a body, position of a body which contributes to the steadiness of body and mind and a sense of well-being. Asanas can also be defined as postural pattern. कसं करायचं आहे आसन, तर यू हॅव टू अचीव द स्टेट विथ प्रॉपर पॅटर्न. त्याचे जे स्टेप्स सांगितलेले आहेत एखाद्या आसनाच्या, त्यात म्हणजे नुसतं मांडी घालून बसताना सुद्धा जर तुम्ही प्रॉपर वेनी मांडी घालून बसलात ना तर तुमची पोस्चर प्रॉपर आणि जास्त वेळ राहणार आहे, मेंटेन जास्त वेळ राहणार आहे आणि त्रास होणार नाहीये. सो टू अचीव दीज पॅटर्न्स स्लोली विथ प्रॉपर स्टेप्स टू मेंटेन द स्टेट फॉर सम टाइम विथ स्टेडीनेस. उगाच काहीतरी त्रास होतोय पण मला बाजूवाल्यापेक्षा जास्त वेळ आसन धारण करायचंय, आसन स्थितीत राहायचंय, असं करू नका. लेट युअर बॉडी डिसाइड फॉर हाऊ लॉंग यू कॅन गो अँड to the what stretch you can maintain the achieve the stage of asana. And the same thing has to go in a exact reverse order when you are releasing the asana. Release it again slowly and smooth manner. So आसन करण्यासाठी तो अचीव करणं, तो मेंटेन करणं आणि तो आसन रिलीज करणं, या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असणार आहेत. सो दिस यू हॅव टू फॉलो इन अ प्रॉपर वे अँड यू हॅव टू ॲडवाइज इट ऑल्सो टू इच अँड एव्हरी पेशंट. कुणाला तुम्ही साधा एखादा ताडासन जरी सांगितलं असेल तर तो ताडासन सांगताना तुम्हाला त्याच्या पूर्ण स्टेप्स सांगता आल्या पाहिजेत. तो कसा मेंटेन करायचा आहे ते नीट सांगता आलं पाहिजे आणि तो रिलीज कसा करायचा हेही सांगता आलं पाहिजे. उद्या ते करत असताना पेशंट पडला आणि त्याला काही हेड इंजुरी झाली तर इट विल कॉस्ट ॲडिशनल डॅमेज टू द पेशंट. ते होता कामा नये म्हणून तुम्हाला त्याचे प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स देणं खूप गरजेचं आहे. इफेक्ट्स ऑफ योगा ऑन डायजेस्टिव्ह सिस्टम एक रफली सांगायचं झालं तर हेल्थ ऑफ एन ह्युमन बॉडी डिपेंड्स ऑन हेल्दी कंडिशन्स ऑफ वेरियस ग्लँड्स अँड ऑर्गन्स. सो GITC रिलेटेड आपले ऑर्गन्स जे आपण पहिल्या स्लाइडमध्ये पाहिले ते ऑर्गन्स आणि ग्लँड्स यांची कंडिशन, त्यांची हेल्थ स्टेट काय आहे याच्यावर डिपेंड असणार आहे.
इलिमिनेशन ऑफ वेस्ट मॅटर फ्रॉम द बॉडी. सो बॉडीमध्ये जे काही टॉक्सिक एलिमेंट्स तयार होतात ॲज अ बाय प्रोडक्ट ते एलिमिनेट करता नीट आले पाहिजेत बॉडीला. अँड द फ्लेक्झिबिलिटी ऑफ मसल्स. आणि ह्या सगळ्या गोष्टी बॉडी स्वतः रोजच्या रोज करत असतं विदाउट एनी हॉलिडे. सो यू जस्ट हॅव टू प्ले अ सपोर्टिव्ह रोल टू युअर बॉडी. सो ते सगळं नीट होतंय की नाही बघायचं. सो मेनी आसन्स गिवन द इंटरनल ऑर्गन्स अ युनिक मसाज फोर्सिंग देम टू परफॉर्म बेटर. सो आज आपला डायजेस्टिव्ह डिसऑर्डरशी रिलेटेड टॉपिक आहे. उद्या तुमच्याकडे पेशंट समजा कोणी संधिवात आमवाताचा येईल, कोणी तुमच्याकडे डायबिटीसचा येईल, कोणी हायपर टेन्शनचा येईल. बेसिक्स सगळ्यांमध्ये सेम असणार आहे की आसनांमुळे काय होतं, ते इंटरनल ऑर्गन्सला एक प्रॉपर मसाज होते आणि त्यांच्यामधनं त्यांचे एलिमेंट्स चांगल्या पद्धतीने सिक्रीट होतात, एन्झाईम्स, आणि त्यांचं फंक्शनिंग प्रॉपर होतं. आपले हातपाय दुखले खूप जास्त खेळून किंवा खूप जास्त आराम करून, झोपा काढून सुद्धा आजकाल अंग दुखतं, राईट? तुम्ही अनुभवलं असेल इन द फेज ऑफ 1 or 2 year. खूप जास्त लेक्चर हॉलमध्ये बसल्यावरती कंटाळा येतो, मग घरी कोणी पाय दाबून दिल्यावर बरं वाटतं की नाही. दिस इज जस्ट अ सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ मसाज दॅट वी डू टू आवर limbs and you feel bit comfortable, relaxed. Same thing happens to the organs as well. While performing various asanas, आतमधल्या ऑर्गन्सला प्रॉपर त्यांच्यावरती प्रेशर पडून एक हलक्या प्रमाणात मसाज मिळते, विच triggers them to stimulates them to do their functions more better, to secrete some enzymes, to do certain movements. They help करतात. So let us see how they are going to help us. Alternate stretching and contrail movements of asanas help the muscle to retain their tone. मग एखाद्या पोटामध्ये खूपच डब्ब भरलेला आहे, गॅसेस होत आहेत, मग त्याला जर तिथे पेरिस्टाल्टिक मुवमेंट्सची अपेक्षा असेल, तिथे मुवमेंट्स मसलचा टोनच गेला असेल, सो देर वोंट बी प्रॉपर पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स आणि मग ते कॉन्स्टिपेशन होतं, पेशंटला मोशन्स क्लिअर होत नाही आणि अशा सगळ्या कंडिशन्स बघायला मिळतात. सो लेट अस सी हाऊ दॅट कॅन हेल्प. बट द basic principle is muscles retain their tone. In the upside down postures, the sluggishness of bowel and constipations are cured. जर तुम्ही सर्वांगासन किंवा शीर्षासन वगैरे केले, ज्याच्यामध्ये खाली डोकं वर पाय आपण करतो, ह्याच्यामध्ये काय होतं, तर थोडं कॉन्स्टिपेशन अँड ऑल रिलीज होतो. का तर त्याच्यावरती पडलेला अनड्यू प्रेशर अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, त्या सगळ्या गोष्टी वर्कआउट होतात. स्टमक मसल्स फॉल इन टू प्रॉपर पोझिशन in certain asanas, helping them to flatten and strengthen the producing belly. So let us see few asanas. Okay, कुठले कुठले आसन आहेत, तर तुम्हाला आपण एक लिस्ट मी आता देतोय आसनांची. आपण बघूया एक एक आसन कसं काम करतं. सो लेट अस स्टार्ट अप विथ द इझिएस्ट ऑफ ऑल, पद्मासन. ओके, सगळ्यात सोपा पोस्चर आहे, बऱ्यापैकी सगळी लोक फॉलो करू शकतात. सो काय होणार आहे पद्मासन मध्ये, आय थिंक यू आर ऑल अवेअर ऑफ द स्टेप्स अँड ऑल. तुम्हाला हवं असेल तर त्या मी नंतर पाठवतो तुम्हाला, बट आय थिंक मोस्ट ऑफ युअर टेक्स्ट बुक्स ऑल्सो हॅव द स्टेप्स. सो मी तुम्हाला डायरेक्ट त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन अँड व्हॉट इज द सायन्स बिहाइंड क्युरिंग डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्स विथ पद्मासन ह्याच्यावर बोलतो डायरेक्टली. पद्मासन इज नोन टू इम्प्रूव्ह डायजेशन. पण कसं, इट स्टिम्युलेट्स टू प्रोड्यूस इनफ एन्झाईम्स. आतमध्ये जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत, मग ते पॅप्सिन, गॅस्ट्रिन सारखे असतील किंवा अजून कुठल्या आपण आयुर्वेदिक टर्म्स मध्ये म्हणायचं झालं तर पाचक पित्त आहे. सो या सगळ्या गोष्टींची गरज पडणार आहे. सो साधक कफ आहे. ह्या एन्झाईम्स डायजेशनसाठी ज्या गरजेच्या आहेत त्या तिथे स्टिम्युलेट होतात आणि एक ग्लँड स्टिम्युलेट झाल्यावर हे सिक्रिशन्स प्रॉपर होतात. While doing Padmasan, blood supply to the legs is decreased. आपल्या पायांकडे जाणारा जो ब्लड फ्लो आहे तो थोडा कमी होतो. आता तुम्ही जर ते पोस्चर बघितले तर तिथे वेरियस थिंग्स आर्टरीज अँड वेसल्सला बरोबर प्रेशर टाकून थोडंसं सप्लाय कमी करतात अँड इट रिडायरेक्ट्स टू द ॲब्डॉमिन रिजन. जर तुम्हाला आपली सर्क्युलेटरी सिस्टम माहीत असेल तर इथून तुम्हाला जी एक मेजर वेन आर्टरी जात असते ती इकडनं नंतर बायफर्गेट होते टू बोथ लिम्स, आणि इकडे आपला जो स्टमक एरिया आहे किंवा डायजेस्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्यांच्याकडे प्रॉपर ब्लड सप्लाय सर्क्युलेशन होतो. अँड द इन्क्रीज फ्लो ऑफ ब्लड इन द ॲब्डॉमिन रिजन इज व्हेरी व्हेरी बेनिफिशियल फॉर इनर ऑर्गन्स टू इम्प्रूव्ह द
प्रोसेस ऑफ डायजेशन. ग्रहणीमध्ये आपण बघितलेलं आहे, अन्नम मुंचयती पचयती विवेचयती. अन्नाचं पचन होणं, त्याच्यामध्ये सार किट्ट भागाचं विभाजन होणं, हे आपण बघतो ग्रहणीमध्ये होत असतं आणि तिथून त्याचं ऍब्झॉर्प्शन होतं स्मॉल इंटेस्टाईन्स मध्ये. मग हे ऍब्झॉर्प्शन सुद्धा चांगल्या प्रमाणात होण्यासाठी तिथे खूप जास्त ब्लड सप्लाय येण्याची गरज आहे आणि तो ब्लड सप्लाय सगळं न्यूट्रिटिव्ह एलिमेंट्स ऍब्झॉर्ब करतो आणि मग ते पूर्ण बॉडीमध्ये सगळीकडे पोहोचवण्याचं काम आपल्याला ब्लड थ्रू होत असतं. सो दिस इज हाऊ पद्मासन इज गोइंग टू हेल्प. द नेक्स्ट आसन इज पवन मुक्तासन. सो पवन मुक्तासन म्हणजे काय? आता हे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे. पवन मुक्तासन जे पोटामध्ये विविध प्रकारचे गॅसेस अडकून बसले असतील, फ्लॅटुनन्स, डिस्टेंडेड ॲब्डॉमिन किंवा आपण जे म्हणतो आत्मा नाटोप आयुर्वेदिक टर्म्समध्ये, अशा कंडिशन्समध्ये ते गॅसेस रिलीज करायचं काम नावातच त्याच्या आहे पवन मुक्तासन. पण ते कसं होतं? इट मसाजेस द ॲब्डॉमिन अँड डायजेस्टिव्ह ऑर्गन्स. ज्यावेळेस आपण तो पाय पूर्णपणे पोटावर दाबतो तर त्यावेळेस आतल्या ऑर्गन्सला चांगलं मसाज होतं, विच इफेक्टिव्हली इन्क्रीज द पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स. त्यांच्या आतमधले पेरिस्टाल्सिस जे आहेत मुवमेंट्स, एकाच बाजूला ते मुवमेंट्स होण्याची, ती गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने होते. अँड ॲब्डॉमिन एंडोक्राईन विसेरा जो आहे आपल्या पूर्ण ॲब्डॉमिन मध्ये किंवा जो पूर्ण इंटेस्टिनल ट्रॅक आहे, तिथे जो तुम्ही फर्स्ट इयरला अॅनाटॉमी मध्ये शिकलात की वेगवेगळे विसेरा आहेत, तिथे जो सप्लाय आहे एंडोक्राईन अँड सर्क्युलेटरी, ह्या सगळ्या गोष्टींचं सिक्रिशन चांगलं होतं. प्रेशर ऑन ॲब्डॉमिन रिलीजेस एनी ट्रॅप्ड गॅसेस. पोटावरती आपण असं दाब दिल्यावरती तो गॅसेस पुढे निघतो. आता हे तर आपण सगळ्यांनी बघितलंय की नाही, नुसती हवा भरली एखाद्या फुग्यामध्ये आणि त्याला दाबलं तर ती हवा जशी रिलीज होते, तसं तिथे पोटामध्ये जी भरलेली साठलेली हवा आहे ती वरून जो आपल्या पायाचा प्रेशर पडतो त्याच्याने ती रिलीज होते. अँड यू गिव्ह अ प्रॉपर चॅनल, ऊर्ध्व गती मिळते की जिथून तो गॅसेस बाहेर पडतायत शरीरातून. दिस आसन इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ various conditions of GI disorders like pain in abdomen, constipation, flatulence, intestinal colics, etc. या सगळ्या कंडिशन्स मध्ये आपण पवन मुक्तासन देऊ शकतो. नेक्स्ट आसन इज भुजंगासन. सो कोब्रा पोज नावातच आहे, भुजंग म्हणजे साप, आणि साप म्हटलं का सगळ्यात पहिले आपल्या डोक्यात काय येतं? विष. सो जो साप त्याच्या पोटामध्ये विष घेऊन फिरत असतो पण त्याला त्रास होत नाही, तर याचाच अर्थ काय की अशा प्रकारचे आसन केल्यानंतर तुमचं डायजेशन किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम इतकं चांगलं होतं की ते विष सुद्धा पचवू शकतात. टू बी व्हेरी स्पेसिफिक, वाय दिस टर्म इज कॉल्ड भुजंगासन. इट व्हेरी गुड इन एनी काइंड ऑफ डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्स. इट गिव्स प्रॉपर मसाज. अगेन जो पहिले आपण सांगितलेल्या गोष्टी कदाचित आसनांमध्ये रिपीट होतील त्याचं फंक्शनॅलिटी समजण्यासाठी. सो मसाज होते. कुठे होते? द प्रेशर इज फेल्ट ऑन स्टमक, पॅनक्रियास, लिव्हर. इकडे जे काही हा कमरेचा भाग आहे, इथे जे आपल्याला ऑर्गन्स असतात तिथे प्रेशर फील होतो. स्टमक आहे, पॅनक्रियाज आहेत, लिव्हर आहे, गॉल ब्लॅडर आहे. It improves the blood flow and oxygenation of the digestive system and eliminate waste more effectively. या सगळ्या याच्यानी बॉडीमध्ये स्पाईनमध्ये ज्या वेळेस ट्विस्टिंग टर्निंग होते तर त्याच्यामध्ये थोडीशी हीट सेन्सेशन येते. इट ट्रिगर्स टू द मसल्स अँड सपोर्टिव्ह सिस्टम्स. It is very helpful in treating again digestive disorders like constipation, indigestion, irritable colon, म्हणजे जो आतड्यांना इरिटेशन होतं किंवा पोटात खूप जळजळ होत असते की नाही, ॲनल रिजनला मोशन्सच्या वेळेस, डेफिकेशनच्या वेळेस जळजळ होत असते, अशा ठिकाणी तो स्त्रोतरोध बंद करून निघून काढून त्याला मदत करतं, ते म्हणजे भुजंगासन. नेक्स्ट कम्स इज द पश्चिमोत्तानासन. अगेन वन ऑफ द व्हेरी good asan which can be given to young adults who are suffering from digestive disorders. Basic principle again remains the same. Massage to the internal organs, especially the digestive organs. आता ह्या इकडे जो काही प्रेशर पडतो आहे तो पूर्णपणे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड, स्टमक, लिव्हर, गॉल ब्लॅडर यांच्याशी. इट इज द बेस्ट फॉर स्टिम्युलेशन ऑफ ॲब्डॉमिनल विसराज लाईक लिव्हर, किडनीज अँड पॅनक्रियाज. ह्या ठिकाणी दोन्ही बाजूला प्रॉपर लॅटरल साईडला प्रेशर येतो आणि एका साईडला लिव्हर आणि दुसऱ्या साईडला पॅनक्रियास, या दोघांवरती त्याचं चांगलं प्रेशर मेंटेन राहतं आणि पेरिस्टाल्सिस ऑफ बॉवेल याच्यामुळे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते.
फिकल मॅटर जे आहे ते पुढे पुढे ढकललं जातं बिकॉज ऑफ पेरिस्टाल्सिस. सो कॉन्स्टिपेशन एक्सेट्रा मध्ये खूप चांगला त्याचा मदत होते. यूज फॉर एनोरेक्झिया, डायरिया, इंटेस्टिनल कोलिक. द ओनली थिंग वेर यू हॅव टू कॉन्ट्राइंडिकेट इज कोलायटिस. सो इन्फेक्शन ऑफ कोलोन, कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन झालं असेल तर तिथे अजून पेन होणार. आयटिस अगेन ॲज यू नो इज रिलेटेड टू एनी इन्फ्लामेटरी डिसऑर्डर्स विच रिक्वेस्ट यू फॉर अ सेन्स ऑफ रिलॅक्सेशन. तिथे तुम्ही काय गडबड करू नका, त्याला अजून त्रास देऊ नका त्या ऑर्गन्सला. त्यांना रिलॅक्स स्टेजमध्ये राहू दे. लेट बॉडी डू द रिपेअर वर्क प्रॉपरली. सो अवॉइड सच काइंड ऑफ आसनाज इन कोलायटिस. नेक्स्ट इज त्रिकोणासन. Trikonasana is one of the best asanas. Mark my words, since my 10 years of practice. जो कोणी तुमच्याकडे येतोय आणि सांगतोय मला भूक लागत नाही, त्याला तुम्ही फक्त त्रिकोणासन द्या. 10 दिवस त्याला त्रिकोणासन करायला सांगा. 11व्या दिवशी त्याची भूक वाढलेली असते. याला सपोर्टिव्ह म्हणून तुम्ही भाताची पेज चालू करू शकता. सकाळी उपाशी पोटी भाताची पेज आणि त्रिकोणासन. त्रिकोणासनचे 5-5 ते 3 सेट करा. एवढं जरी सांगितलं तरी विदाउट एनी मेडिकेशन यू कॅन सक्सेसफुली ट्रीट लॉस ऑफ ॲपेटाईट ह्या कंडिशनला. अगेन बेसिक एलिमेंट्स ऑफ वर्किंग रिमेन सेम. इट टोन्स अप द इंटरनल ऑर्गन्स. त्याच्या ज्या मुवमेंट्स आहेत, ट्विस्टिंग, टर्निंग ज्या आहेत, या सगळ्या मसल्सला आणि इंटरनल ग्लँड्सला, ऑर्गन्सला चांगलं स्टिम्युलेट करतात. इट इज व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह ॲज आय सेड इन इम्प्रूव्हिंग द ॲपेटाईट. भूक लागत नाही अशा पेशंट्सला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा इम्पॅक्ट येतो. ॲसिडिटी, फ्लॅट्युनन्स किंवा इंडायजेशन या सगळ्या कंडिशन्समध्ये चांगला याचा इफेक्ट आपल्याला बघता येतो. नेक्स्ट इज शलभासन. अगेन जे आपण भुजंगासनामध्ये पाहिलं, भुजंगासनामध्ये पाय स्थिरावलेले होते आणि बाकी पूर्ण कमरेपासून जो पुढचा भाग होता तो अप्रेस्ड होता. इथे थोडंसं उलट आहे. इथे कमरेपासून डोक्यापर्यंतचा भाग इंटॅक्ट आहे जमिनीशी आणि लोअर लिम्स जे आहेत ते वर उचललेले आहेत. अगेन हा थोडा काउंटर ऍक्टिंग आहे. कुठलेही आसन करत असताना यू हॅव टू सी द बायलॅटरल मुवमेंट्स. सो थोडंसं माझं सिक्वेन्स चुकलं. भुजंगासनानंतर शलभासन घ्यायला पाहिजे होतं, बट बेअर मी विथ दिस पर्टिक्युलर थिंग. बट तुम्ही तुमच्या पेशंटला सांगताना तो झाल्यावर लगेच शलभासन करायला सांगा. दॅट विल हेल्प यू इन द होल बॉडी टोनिंग. जी आसनं आणि आपण भुजंगासनामध्ये ऑर्गन्स बघितलेले त्याच्यानंतर जे काही उरतं त्या आसनाला टोनिंग आणि कम्प्रेसिंग करायसाठी शलभासन आपल्याला हेल्प करू शकतो. मसल टोन प्रॉपर होतो. गट्समध्ये चांगला त्याचा इम्पॅक्ट येतो. लोअर जो कोलोन आहे त्याच्यामध्ये आणि ॲनोरेक्टल डिसऑर्डर्स याच्यामध्ये याचा खूप चांगला इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो. इन्क्रीजेस द ॲपेटाईट. इथे सुद्धा आपल्याला अग्निमांद्य वगैरे असेल त्या कंडिशन्समध्ये आपल्याला खूप जास्त त्याची मदत बघायला मिळते. इट इज बेनिफिशियल अँड इफेक्ट्स ऑन डायजेस्टिव्ह सिस्टम्स. खूप स्टब्बन, खूप विचित्र प्रकारचं कॉन्स्टिपेशनचं क्रॉनिक पेशंट्स असतील ना, त्यांना तुम्ही शलभासन नक्की करायला सांगा. त्यांना खूप चांगल्या पद्धतीने रिलीफ मिळते. कारण द वर्किंग एरिया इज लोअर ॲब्डॉमिन और लोअर पार्ट ऑफ युअर स्टमक अँड ॲब्डॉमिन. नेक्स्ट इज धनुरासन. भुजंगासन झालं, शलभासन झालं, त्याच्यानंतर जे आपण करतो ते धनुरासन. आता धनुरासनमध्ये पहिले तुम्ही भुजंगासनाचे इम्पॅक्ट पाहिले, मग शलभासनाचे पाहिले. या पोजमध्ये थोडंसं रोलिंग केलं ना तर खूप जास्त प्रमाणात आपल्याला डायजेशनचे डिसऑर्डर्स क्युअर करताना मदत होते. इफ यू हॅड प्रॅक्टिस्ड योगा इन सम ऑफ द रिसेंट स्कूल्स ऑफ योगा, अय्यंगार योगा आहे किंवा बिहार स्कूल ऑफ योगा आहे, इवन आपलं कैवल्य धाम आहे, यांच्या तिकडे जे सेशन्स घेतात तर ते काय करतात अशा कंडिशन्समध्ये विथ नॉट जस्ट होल्डिंग द पार्ट, तो आसन स्थिती होल्ड करायपेक्षा इथे थोडंसं रोलिंग करायला सांगतात. या रोलिंगमुळे काय होतं की पोटामध्ये अजून चांगल्या मसल्सला तिथे स्टिम्युलेशन मिळतं, मसाज चांगला मिळतो. सो दिस हेल्प्स टू इम्प्रूव्ह द डायजेशन अँड ॲपेटाईट, क्युअर्स कॉन्स्टिपेशन मॅजिकली, इम्प्रूव्ह द फंक्शनिंग ऑफ लिव्हर, पॅनक्रियास. मग जे तुमच्याकडे अल्कोहोलिक डिसऑर्डर्समुळे आले असतील, सवय आहे, लिव्हर डिसऑर्डर झालेले आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने याचा इम्पॅक्ट बघायला मिळतो. सो धनुरासन, one of the best asanas which is used to strengthen the abdominal muscles.
याचंच काउंटर ऍक्शन म्हणून उष्ट्रासन, कॅमल पोज जो आपण म्हणतो. इकडे काय होतं, जो स्पाइन आहे त्याला इम्पॅक्ट होतो याच्यावरती. स्पाइनला थोडंसं ट्विस्टिंग टर्निंग होतं. इट एक्सपांड्स द ॲब्डॉमिनल रिजन. जो आपण आधीच्या आसनामध्ये बघितला, इकडे जो आपण त्याला कॉन्ट्रॅक्ट केला जातो, तोच इकडच्या ह्याच्यामध्ये रिलॅक्स केला जातो. म्हणजे ही जी स्पेस आहे ॲब्डॉमिनची, मुवमेंट्ससाठी जे गरज आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट येतो. द यूज ऑफ bilateral use of धनुरासन and उष्ट्रासन increases and expands the abdominal region. तिथल्या आतल्या अवयवांना थोडंसं एक्स्ट्रा स्पेस मिळते, सो दे कॅन वर्क मोर फ्लुएंटली. खूप जास्त ट्रॅफिक झालं तर काय होतं, ऍक्च्युली ते ट्रॅफिक रिलीज करायला जागा पाहिजे, पण आपल्या इथे काय होतं, जागा छोटी, तिथे अजून इकडून टू व्हीलर आले, तिथून रिक्षावाले आले, ते अजून सगळं कॉम्प्लिकेट करतात, राईट. कंजेशन होऊन जातं. जस्ट टू गिव्ह अन एक्झाम्पल. मग तो रिलीज करायला आपण काय करतो किंवा बघतो, बाजूच्या ट्रॅक मधनं पण लोक जातात, राईट. म्हणजेच काय, ते क्रिएट अन एक्स्ट्रा स्पेस. अशाच सॉल्व आणि थोडं थोडं ट्रॅफिक रिलीज व्हायला मदत होते ज्यावेळेस तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस मिळते. सेम वे ज्यावेळेस आपल्याकडे अवरोधजन्य संप्राप्ती बघायला मिळते, तिथे ज्यावेळेस अडकून बसलेला असतो पोटातले इन्ग्रेडियंट्स आणि पुढे जात नाहीयेत, तिथे एकदम डब्ब झालंय, पोट हेवी वाटतंय, असे कंप्लेंट्स घेऊन ज्यावेळेस पेशंट येतात, त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या आसनांची केमिस्ट्री केली, मिक्सिंग केली, तर तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस मिळतो आणि ते सगळे मुवमेंट्स क्लिअर व्हायला मदत होते. स्मॉल अँड लार्ज इंटेस्टाईन्सला सुद्धा चांगला त्याच्यावरती इम्पॅक्ट येतो. अँड इट ऑल्सो स्ट्रेंथन्स द ॲब्डॉमिनल मसल्स. वज्रासन, वज्र म्हणजे काय, डायमंड, राईट. वज्र म्हणजे एकदम वज्रासारखं कडक असं. सो डायमंड पोज ह्याला वज्रासन असं म्हटलंय. वन ऑफ द बेस्ट पोज अँड द ओनली पोज विच यू कॅन डू इमिजिएटली आफ्टर युअर फूड. कुठलंही प्रकारचं आसन हे जेवणानंतर कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. आसन करू नये जेवणानंतर, असं आपण प्रत्येक पेशंटला सांगत असतो. इवन वी हॅड लर्नड अँड दिस थिंग्स इन स्वस्थवृत्त. बट हे एकमात्र आसन असं आहे जे आपण जेवणानंतर पेशंटला सांगू शकतो, किंबहुना सांगावं, की त्याच्या करून पेशंट खाल्ल्यावर लगेच झोपला असेल, आळशी झाला असेल, तर त्याचं डायजेशन नीट होणार नाही. ह्या पोझिशनमध्ये बसल्यावर प्रॉपर फूड खाली येतो, ॲब्डॉमिनला आणि स्टमकला प्रॉपर स्पेस मिळते, त्याच्यामध्ये ते सगळे मुवमेंट्स, चर्निंग, मिक्सिंग होतं. मसल्स जर तुम्ही स्टमकचे पाहिले तर तुमच्या स्टमकमध्ये सर्क्युलर मसल्स असतात, लिनियर मसल्स आहेत. सो त्यांचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन मध्ये जे ग्राइंडिंग मिक्सिंग होत असतं जेवणाचं, तर ते खूप चांगल्या पद्धतीने वज्रासनात होतं. द मोस्ट इफेक्टिव्ह आसनास विच इज यूज्ड आफ्टर मील. सो दिस इज वज्रासन. वेन वी सिट इन वज्रासन, मसल्स ऑफ बोथ थाईज शेअर द वेट. तुमचे जे दोन्ही मांड्या आहेत त्याच्यावरती इक्वली वेट डिस्ट्रीब्यूट होतो. देअरफॉर सर्क्युलेशन ऑफ ब्लड इन दोज पोर्शन्स विल बी रिड्यूस्ड. इथे तुमचं वेट प्रॉपरली डिवाइड झाल्यानंतर आणि इमोटाईल असल्यामुळे तिकडे जास्त सर्क्युलेशन न जाता, जसं आपण पद्मासनात पाहिलं तसंच इकडे ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते जास्त प्रमाणात ॲब्डॉमिनल एरियामध्ये ॲक्युमुलेट होतो आणि तिथून तुमचं सारकिट्ट विभाजनानंतर सारभाग ॲब्झॉर्प्शनचा जो पार्ट आहे ब्लडमध्ये सगळे एन्झाईम्स मिक्सअप होण्यासाठीचा, ते तिथे आपल्याला मिळतात. दिस रिडक्शन रिझल्ट्स इन ग्रेटर प्रपोर्शन ऑफ ब्लड रिचिंग इन टू द स्टमक रिजन अँड हार्ट अँड हेड. म्हणजे तुमच्या ज्या मेन ऑर्गन्स आहेत तिथे तो ब्लड सप्लाय जातो आणि तिकडनं बॉडीमधनं एनर्जीसाठी हा न्यूट्रिटिव्ह एलिमेंट्स ॲब्झॉर्प्शनचं काम होत असतं. इकडे आपण जे बघतो, द बॉडी अबाव द नेवल विल बी कंपॅरेटिव्हली गेटिंग एक्सेस ब्लड ॲज कम्पेअर टू द लिम्स. जे लोअर लिम्स पेक्षा तुमच्या इकडनं जो पुढे खालती लोअर लिम्सला ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे मोस्ट ऑफ द ब्लड इज युज्ड अँड अक्युमुलेटेड इन टू द नेवल रिजन विच इज मोर रिलेटेड टू द डायजेस्टिव्ह ऑर्गन्स. सो इथे आपण करणं जास्त बेनिफिशियल आहे. ह्याच वज्रासनाला एक मॉडिफाईड फॉर्मॅटमध्ये सुप्त वज्रासन सुद्धा केलं जातं. सो ह्याच्यामध्येच फक्त पेशंटला मागे झोपायला आपण सांगतो, पाठ हळूहळू मागे आणायची आणि लीन डाऊन करायची, सुप्त वज्रासन. सो इकडे तुम्हाला अजून जास्त प्रमाणात ब्लड फ्लो रिव्हर्ट होताना दिसतो आणि त्याचा इम्पॅक्ट अजून चांगला येतो. बट यू हॅव टू सी दॅट पेशंट इज इन अ प्रॉपर एज, तो करू शकेल, फ्लेक्झिबिलिटी एक्सेट्रा, हे सगळं बघणं गरजेचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनानंतर सुप्त वज्रासन करा. दिस विल गिव्ह यू सम ॲडेड बेनिफिट्स या पद्धतीने. ओके, नेक्स्ट इज मत्स्यासन. सुप्त वज्रासनालाच
थोडंसं अजून मॉडिफाईड पोस्चरमध्ये फिश पोज. इथे तुम्ही बघा पाय आपले फिन सारखे होतात आणि बाकी इथे आपले विंग्स सारखे असतात, माशाचे जे फिन्स असतात तसं, आणि ही टेल. सो अशा प्रकारचं आसन येतं म्हणून याला मत्स्यासन असं म्हणतो. मोस्ट ऑफ द ॲब्डॉमिनल अँड स्टमक मसल्स इथे तुम्हाला स्ट्रेच मिळतील, त्यांच्यावरती खूप चांगला इम्पॅक्ट येतो. इंटेस्टिनल अँड ॲब्डॉमिनल मसल्सची टोनिसिटी वाढवण्यासाठी हा खूप चांगला आसन आहे. It is good for constipation and bleeding piles. One of the best asanas that you can give for the patient who are suffering from bleeding piles. It brings down the accumulated fecal material. जो रेक्टम मध्ये आलेलाच नाहीये, कुठेतरी फिकस वरती अडकलेला आहे, त्याला खाली सरकण्यासाठी खूप चांगली मदत होते. सो वन ऑफ द गुड आसनास दॅट यू कॅन सी. हलासन. आता जे आसन येतील हे थोडेसे काय म्हणतो एक प्रो लेवलचे आहेत. सो यांचा उपयोग जास्त एक्सपर्ट्सनी करायला पाहिजे. बेसिक एलिमेंट्स रिमेन्स द सेम. प्रेशर ऑन ऑर्गन्स, स्टिम्युलेशन टू द ग्लँड्स, सिक्रिशन ऑफ द एन्झाइम्स अँड टोनिसिटी टू द मसल्स. सो ह्याच कंडिशन्स वरती आपण ज्यांना हायपर ऍसिडिटी वगैरे आहे त्या कंडिशन्स मध्ये आपण हे ऑप्शन्स वापरू शकतो. युजफुल इन डायरिया but should be avoided in, as I said, colitis. Itis is related to infection. Colon शी related or digestion शी related inflammatory disorder असेल, सो तेथे तुम्हाला अवॉइड करणं मस्ट आहे हे आसन. अर्ध मत्स्येंद्र आसन. इट स्ट्रेंथन्स द ॲब्डॉमिनल रिजन. इथे जे तुमचे मसल्स आहेत हे तुम्ही ज्यावेळेस ट्विस्टिंग टर्निंग करता त्यावेळेस इकडे त्यांना प्रॉपरली स्ट्रेंथ मिळते. ॲब्डॉमिन ऑर्गन्सला चांगला मसाज मिळतो आणि हा तुम्ही एका साईडनी बघितलेला आहे. सेम वेन यू डू टू द अदर साईड ॲज वेल, त्यावेळेस त्याचं एक आसन आपण म्हणतो. ओके, या सगळ्यामध्ये ब्रीदिंग तुमचं कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. सो दिस हेल्प्स टू मोस्टली वर्कआउट इन द लिव्हर अँड पॅनक्रियाटिक डिसऑर्डर्स अदर देन जस्ट ॲसिडिटी ऑर एनी फ्लॅटुलन्स एक्सेट्रा. दिस इज मोस्टली युज्ड इन द लिव्हर अँड पॅनक्रियाटिक डिसऑर्डर्स. सर्वांगासन आणि त्याचे व्हेरिएशन्स तुम्ही बघितलेत, वेगवेगळ्या प्रकारचे सर्वांगासन. सर्वांगासन, शीर्षासन या सगळ्यांमध्ये आपण कॉमनली जे बघू शकतो, इथे तुम्हाला बघायचं आहे की बॉडी इन्व्हर्टेड पोझिशन मध्ये आहे, खाली डोकं वरती पाय. इथे तुमचा पूर्ण ब्लड फ्लो हा ब्रेनकडे जास्त प्रमाणात जाताना दिसतो. ब्रेनला नरिशमेंट प्रॉपर मिळते अँड द ब्रेन इज मोर अँड मोर पॉवरफुल. सो इट कॅन हेल्प यू इन दॅट पर्टिक्युलर झोन. It is the best to practice this pose before you eat. कारण खाल्ल्यानंतर जर तुम्ही असलं काहीतरी केलं तर सगळं वॉमिटिंग अँड ऑल नॉशियाटिक सेन्सेशन येईल. सो वन ऑफ द बेस्ट आसनास दॅट यू कॅन टेल टू द पेशंट्स हू कॅन डू इट प्रॉपरली, दॅट इज टू परफॉर्म दीज आसन्स बिफोर देअर मील. जेवणाच्या आधी करा. अगेन हायपर ऍसिडिटी, इंडायजेशन, कोलायटिस मध्ये तुम्ही हे आसन सांगू शकता बिकॉज हिअर यू कॅन सी, बट नॉट द कॉम्प्लिकेटेड व्हर्जन्स, जस्ट द सिम्पल सर्वांगासन. इथे तुम्हाला दिसतंय की इकडे कुठल्या प्रकारचं प्रेशर नाहीये. द होल थिंग्स आर इन अ रिलॅक्स फॉर्मॅट, राईट. हे नाही सांगता येणार आपल्याला सेकंड अँड थर्ड व्हेरियंट्स, बट दिस कॅन बी युज्ड इन इन्फ्लामेटरी कंडिशन्स ॲज वेल, बिकॉज इथे तुम्हाला ॲब्डॉमिन एक्सेट्रा वरती प्रेशर पडताना दिसत नाहीये, अदरवाइज प्रेशर रिलीज्ड आहे. भद्रासन or butterfly pose, very good. Most of the times you had seen such kind of asanas are used in pregnancy. सो ज्यावेळेस ऑलरेडी ॲब्डॉमिनल प्रेशर जास्त आहे तो रिलीज करण्यासाठी वगैरे याचा चांगला इम्पॅक्ट येतो. सो दिस आसन गिव्स यू रिलॅक्सेशन. सर्क्युलेशन ऑफ ब्लड टू द लोअर पार्ट ऑफ द बॉडी इज व्हेरी वेल कंट्रोल्ड विथ दिस आसन. स्टमक, लिव्हर, पॅनक्रियाज, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन्स हे सगळे खूप चांगल्या प्रमाणे इथे एक्सरसाइज यांची होते. सो दिस हेल्प्स यू इन ओव्हरऑल इंडायजेशन अँड डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्स. पिकॉक पोज, द प्रो थिंग आय वुड से. जे कोण योगासन करण्यात एकदम एक्सपर्ट्स आहेत त्यांनाच हे जमणार आहे आणि तेच हे करू शकतात. दिस इज नथिंग लाईक यू कॅन गिव्ह टू एनी टॉम, डिक ऑर हॅरी. हा काय कोणालाही सांगण्यासारखं आसन आहे का? अजिबात नाही. ज्यांना आसन नीट जमतं, ज्यांची बॉडी फिजिक ते करण्यासारखी आहे त्यांनीच ह्या गोष्टी कराव्या. आणि नेम इट सेल्फ सजेस्ट पिकॉक पोज. आय डोंट नो वेदर यू आर अवेअर ऑफ की पिकॉक is the one living being organism
which can digest the टॉक्सिन्स और जे विष आहे ते विष पचवण्याची ताकद कोणामध्ये असेल तर ती पिकॉक मध्ये आहे, म्हणजेच मोरामध्ये. आणि तोच मयूरासन जो आपण सांगतो की तुमचं डायजेशन इतक्या चांगल्या पद्धतीचं होतं याच्यामध्ये की यू कॅन ऍक्च्युअली डायजेस्ट द पॉइझन ॲज वेल. म्हणजे तुमची डायजेशन हे खूप चांगली होते. मयूरासन टोन्स द एंटायर डायजेस्टिव्ह सिस्टम अँड रिवायटलाइज द इंटरनल ऑर्गन्स. त्यांचं सगळ्यांचं रिचार्जिंगचं काम इकडे आपल्याला होताना दिसतं. इट मेक्स द अग्नी व्हेरी प्रॉपर अँड स्ट्रॉंग दॅट वन कॅन डायजेस्ट एनी काइंड ऑफ फूड. आता ऑब्व्हियसली जो इतका स्लिम ट्रिम आणि हे तो काहीही खाणार आहे का? ही इज नॉट गोइंग टू ईट अननेसेसरी थिंग्स. ही इज नॉट गोइंग टू ईट ओव्हर फूड. ओव्हर क्राउजिंग कशासाठी नसणार आहे. पोट सुटलेलं आहे वगैरे अशा लोकांना हे जमणार सुद्धा नाहीये. सो दॅट इज नॉट to be advised in such patient. नाही तर परत हाताला काही इजा झाली, there might be wrist injuries or any kind of other what we can say osteo related disorders. So it is not advisable to unhealthy persons, but those who are good in physique, who practice yoga regularly just to make a digestion more superior, they can do mayurasana. And lastly, but most importantly, one of the best asanas that I like to advise, but one of the most difficult asana as per told to me by my respected teachers, बोबडे सर आहेत आणि खर्चे मॅडम आहेत. त्यांनी माझी वायवा याच्यावरती चांगलीच घेतली होती. आय स्टील रिमेंबर विच इज द इझिएस्ट आसन अँड आय टोल्ड शवासन, बट दे टोल्ड मी अदरवाइज की दिस इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट आसन. या पोझिशन मध्ये बसल्यावरती माणूस कॉन्शियस राहतच नाही. he tends to sleep, and even if you had practiced yoga in group, you might have gone through the phase where you see at least 2 or 3 people sleep while performing shavasana. So ती condition न येता your brain should be conscious, your breath should be relaxed, eyes should be closed, your palms should be facing upwards. So हे सगळं चालू असताना तुम्ही कॉन्शियस असणं पण तितकंच गरजेचं आहे. दिस इज द अल्टिमेट पोस्चर फॉर हिलिंग. कुठल्याही प्रकारची हिलिंग करण्यासाठी रेस्टिंग फेज इज मोर इम्पॉर्टंट, अँड दिस इज वेअर शवासन इज गोइंग टू प्ले अन इम्पॉर्टंट रोल. युअर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम टेक द होल कंट्रोल ऑफ युअर बॉडी. रेस्ट अँड डायजेस्ट रिस्पॉन्स जर तुम्ही कुठे सर्च करायचं असेल तर लिहून घ्या ही टर्म, रेस्ट अँड डायजेस्ट रिस्पॉन्स. जेव्हा तुम्ही रेस्टिंग फेज मध्ये असता तेव्हा तुमचं डायजेशन चांगल्या प्रकारे होत असतं. अँड दिस इज वन ऑफ द बेस्ट आसन्स दॅट यू कॅन फॉलो. This was some of the list of yogasanas that we can use for digestive disorders. You being a good doctor, you can choose few of the asanas from the above list and you can ask the patients to do as per their age, their body physique, त्यांची प्रकृती, वय, देश, काळ, अग्नी, व्याधिबल, रुग्णबल सगळ्याचा विचार करून याच्यामधले काही आसन तुम्ही देऊ शकता पेशंट्सला. अदर देन दिस शुद्धी क्रियास आपण ज्या बघितल्या, वमन धवती, वस्त्रधवती, दंडधवती, त्याच्यानंतर सॉल्ट वॉटर जे आपण यूज करतो, शंख प्रक्षालन, उड्डीयान, अग्निसार, नवली कर्म, these are some of the things that you can use. Pranayam, obviously once you are proper in yogasanas, then you can go for normalization and balance the flow of prana, right, in correct digestive imbalance. Pranayam balances the ANS, your autonomic nervous system. It balance improves the harmony with digestion disorders. So this was something related to yoga. So being an Ayurvedic graduates, we also need to have some touch of Ayurveda. With permission of the organizers, I will briefly give you some of the Ayurvedic managements of most common disorders and will sum up the things. So ajirna is food. कधी खाल्लं, काय खाल्लं, व्हॉट, वेन, वेअर, हाऊ मच, या क्वेश्चन्स विचारल्यावर याच्या ज्यावेळेस चुकीची उत्तरं मिळतात त्यावेळेस पेशंटला काय होतं तर अजीर्ण. अँड अजीर्णमध्ये तुम्हाला कंप्लेंट्स दिसताना काय दिसतं, ऍसिडिटी, डिस्टेंडेड ॲब्डॉमिन, डिस्कम्फर्ट, हेडेक, पेन इन ॲब्डॉमिन. आणि जर तुम्ही अजीर्ण आज घरी जा आणि तुमचं काय चिकित्सेचं पुस्तक उघडून बघा, मग चरक चिकित्सा स्थान बघा किंवा अजून कुठलेही हे बघा, तिथे अजीर्णाच्या उपद्रवामध्ये मृत्यू सांगितलाय. मग हे एकदम
घाबरायला होतं की एखादा अजीर्णाचा पेशंट म्हणजे मृत्यू कुठे येऊ शकतो, बट दॅट इज बीन कोटेड इन आयुर्वेदा. दॅट इज सम डिफरंट टॉपिक, बट विल डिस्कस इट लेटर इफ टाइम परमिट्स. ऍसिडिटी, याच्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक मॅनेजमेंट काय कराल? चॉईस ऑफ मेडिसिन्स कॅन बी सूतशेखर, कामदुधा, प्रवाळ पंचामृत. नाउ आय थिंक गांधी सर मस्ट हॅव बीन शुअरली गिवन यू ब्रीफ आयडिया अबाउट where to use Soothshekhar, where to use Kamduda, where to use Praval Panchamrut, in which conditions. But this can be used Pachak Churna, Hingwashtak Churna, Bhaskar Lavan, Shankavati, Goshadivati, Sudhavarg, that is Shankashauti, Kapardik, Praval, हे तुम्ही वापरू शकता. गोदंती भस्म आहे, भूनिंबादी काढा और पत्त्यादी काढा, हे तुम्हाला सिरप बेसमध्ये मिळतं. सिरप सीड सुद्धा जे आहे दूध पापेश्वरचं, इवन दॅट गिव्स सम गुड रिझल्ट्स इन अजीर्ण अँड ऍसिडिटी. पंचकर्मामध्ये लघु वमन, मृदू विरेचन, तिक्तक्षीर बस्ती, दिस कॅन बी डन. पथ्य इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. IBS, वन ऑफ द मोस्ट कॉमनली सीन डिसीजेस नावडेज. ग्रहणी ॲज पर आयुर्वेदा, याच्यामध्ये अन्नम मुंचयती पचयती विवेचयती, हे जे ग्रहणीचं कार्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही लक्षणांमध्ये मी फास्टली सांगतो. अरुची, तृष्णा, प्रसेक, ज्वर, प्रचिती, आत्मा, नटोप, हस्तपाद दाह, कंठदाह, उदरदाह, उदरशूल, या सगळ्यांमध्ये मुहूर्द्रव मलप्रवृत्ती असेल तर अतिसार, मुहूर्बद्ध प्रवृत्ती असेल तर प्रवाहिका. स्वेटिंग पोस्ट बाथ, फूड इनटेक, डेफिकेशन इज वन ऑफ द क्लासिकल साइन फॉर ग्रहणी अँड इट्स उपद्रव. आंघोळीनंतर घाम येणं, खाल्ल्यानंतर घाम येणं, मोशन्सला गेल्यानंतर खूप घाम येणं, हे ग्रहणीची लक्षणं आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेली. अँड तक्रतु ग्रहणी दोषात ग्राही लाघव कारयेत, हा श्लोक सगळ्यांनी पाठ केला असेल. सो तक्र इज वन ऑफ द 3 इंग्रेडियंट इन टू द ग्रहणी रोग. त्याच्यासोबत औषधांमध्ये ग्रहणी कपाट रस, पर्पटी कल्पना, आरोग्यवर्धिनी, कणक सुंदर रस, मुस्तादी पाचन चूर्ण जे ज्वराच्या अधिकारात आलेलं आहे ते वापरणं, सूतशेखर रस, शंखभस्म, रक्तपाचक, रसराज रस, ताप्यादी लोह, कणकासव, पिच्छावस्ती, शिरोधारा, दिस कॅन बी व्हेरी हेल्पफुल. द इझिएस्ट आन्सर इज दीपयंत्र, हे करा. सो अदर देन दिस, पित्तज ग्रहणीमध्ये तुम्ही ग्रहणी प्लस मांसाचे हेतू बघितल्यावर त्याच्यामध्ये तुम्हाला योगा पोसीस आर व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह. सुवर्ण पर्पटी, योगेंद्र रस, हे तुम्ही वापरू शकता. उदरशूल, वन ऑफ द व्हेरी कॉमनेस्ट क्वेश्चन्स फॉर वायवास, राईट? मग ती काय चिकित्सा असू दे किंवा शल्यची वायवा असू दे, उदरशूल और पेन इन ॲब्डॉमिन, त्याचं डिफरन्शियल डायग्नोसिस काय असू शकतं? शुष्क आहार, रक्तज प्रवाहिका, गुल्म, आम्लपित्त, आश्मरी, यकृत विकार, वृक्कविकार, ग्रहणी, कृमी, सिव्हिअर कॉन्स्टिपेशन, एक्सेस अल्कोहोल कन्झम्पशन, पॉयझनिंग्स, हे वेगवेगळे आहेत. हे काही फ्यू आहेत. ह्याच्यापैकी तुम्ही लक्षात ठेवा. ट्रीटमेंट डायजेस्टेड रिलेशन इश्यू असतील तर तुम्ही कोष्ठादी चूर्ण वापरा. अपेंडिक्स रिलेटेड असेल तर जलोका वगैरे करू शकता. सहचर आदीचा क्वाथ किंवा वरुण आदी क्वाथ तुम्ही देऊ शकता. ड्रग ऑफ चॉईस फॉर 80 to 90% ऑफ उदरशूल इज कोकिलाक्ष क्षार, शंखभस्म, शुद्ध हिंगू आणि भीमसेनी कापूर. या सगळ्यांचा समभाग करून त्याची एकदम 75 to 100 मिलीग्रॅमची पुडी बनते. ती तुम्ही कणका सवासोबत द्या अँड यू कॅन हॅव अ 90% रिलीफ ऑफ उदरशूल. 80 to 90% ऑफ उदरशूल कॅन बी क्युअर्ड विथ दिस कंटेंट. अश्मरीशी रिलेटेड जर उदरशूल असेल तर तुम्ही पाषाण भेद, बदर चूर्ण, दशमूळ क्वाथ हे द्या. पित्ताश्मरीशी रिलेटेड उदरशूल असेल तर दगडी बदर चूर्ण कणका सवासोबत द्या. जरमोरा पिष्टी वापरा. आम्लपित्तजन्य उदरशूल असेल तर शंखभस्म, नागभस्म द्या तोंडातून. गुडूची क्षीर बस्ती द्या. फूड पॉयझनिंग असेल तर लघु वमन द्या, गॅस्ट्रिक वॉश, फॉलोड बाय सुवर्ण सूतशेखर रस सबलिंगवली द्या. खूप चांगला इफेक्ट बघायला मिळतो. पोटीस कल्पना तुम्ही करू शकता. तिक्तक्षीर बस्ती, these all things you can do. These are some of the commonly seen diseases in our day-to-day practices. I tried to give you bit of the references, but तुम्ही तुमचे एक्सपर्ट ब्रेन्स वापरून अजून चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊ शकता. So feel free to contact with the experts nearby. You have a set of good teachers around you, so please have a word with them. बिशक द्रव्याणु उपस्थाता रोगी पाच चतुष्टम, गुणवत कारणम नेयम विकार उपशमयंती, हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर चतुर्गुणानाम विषगादीनाम शस्त्रानाम धातू विकृता, उत्तम वैद्य जो आहे दक्ष तीर्थार्थ शास्त्रार्थो दृष्टकर्मा सुचिर विषगा, हा तोच मेन आहे. आणि तुम्ही चांगले वैद्य झालात तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पेशंट ट्रीट करू शकाल. सो थँक्यू व्हेरी मच
for your patience hearing. And I conclude from my end for today's session. Questions, if any, you can ask me. Thank you very much. धन्यवाद सर. Yes, ma'am. डायजेस्टिव्ह सिस्टीम सारखा मोठा भाग अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही मुलांना सांगितलं. प्राणवच अष्टांग योगापासून ते सर्वच आसनं तुम्ही पण वर्णन केली आणि त्याच्या सर्वांचे उपयोग तुम्ही मुलांना सांगितले. शिवाय सगळे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे डिसऑर्डर्स आणि लक्षण आणि त्याच्यामध्ये चिकित्सा पण छान सांगितली. थँक्यू मॅम. मुलांना नक्कीच कोणाला काही विचारायचंय? ओके सर, आपण आता लेक्चर कन्क्लूड करूयात. हॅलो मॅम. हा हॅलो मॅम, एक क्वेश्चन विचारायचं होतं सरांना. हा बोल ऋषिकेश. येस. हॅलो सर. येस, वेलकम ऋषिकेश. Sir, actually, sir, there is a huge personality on YouTube. Many people watch him. His name is Sadhguru. He's from Karnataka. Yeah. And he's a person of yoga, yogic science. So, sir, in many lectures of his own lectures, he says that modern scientists or the modern medicine, as they are going deeper into their research, they are finding the evidences that the Rishi Munis of the past, our sages who existed thousands of years ago, they have told the things which we are finding now. The same things we are finding again and again, and whatever they people told, that's the ultimate truth. तर सर मग हे किती खरं आहे हे तुम्ही सांगाल का प्लीज? See, Rishikesh, the persons who are speaking are more authoritative and he has his own legacy, and no doubt they have the work in that particular research areas. So we are not just depending on some research articles for particular thing, right? आचार्यांनी आपल्याला सांगून ठेवलं की येस, गुरुची इज गोइंग टू बी व्हेरी गुड ज्वरग्न. येस, आय टोटली ॲग्री. बट जी गुरुची आचार्यांच्या काळात होती ती आज आहे का हो? Even if today we are saying Tinospora cordifolia is गुडूची is what we are aware of. गुडूची आपल्या पुण्यामधली गुडूची, मुंबईमधली गुडूची, कोकणातली गुडूची, अजून कुठे तुम्ही वरती नॉर्थला गेलात तर हिमालयातली गुडूची, साऊथला गेलात तर बँगलोर उटी जवळची गुडूची, ह्याच्यामध्ये व्हेरिएशन्स असतील की नाही? हो असतील, राईट? So what we can do is we can work out on these particular entities. Second part is evaluation of man, राईट? आपण ज्या वेळेस सतयुगाचा विचार केला तर सतयुग जनपदोध्वंस हा चॅप्टर तू वाचलायस का? थर्ड इयरला आपल्याला याच्यात सुद्धा होता स्वस्त वृत्तमध्ये, आणि आता इव्हन चरक पूर्वार्ध उत्तरार्ध मध्ये सुद्धा आपण बघतो. तर तो चॅप्टर तू वाचलायस का? त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की सतयुगामध्ये मनुष्याचं आयुष्य हे 400 वर्ष होतं, 400 years, अँड बाय एव्हरी युग इट इज डिमिनिश्ड बाय 100. आणि आता जो कलियुग आहे, सतयुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि आता कलियुग, मग ह्याच्यामध्ये आता कलियुगामध्ये तो 100 वर आलाय. अँड आय डाऊट किती जण 100 पर्यंत हेल्दी लाईफ जगू शकतील. नॉट जस्ट अ क्वांटिटेटिव्ह थिंग बट अ क्वालिटेटिव्ह ॲज वेल. सो ह्युमन बिंग्स मध्ये सुद्धा चेंजेस झालेले आहेत. चरकाचार्यांनी 5000 वर्षापूर्वी लिहिलेल्या चरक संहितेमधले आपण कल्प वापरतो, पण त्या कल्पांची ऑथेंटिसिटी कशी आहे, त्यांचे इन्ग्रेडियंट्स तसे आहेत का? मिक्स करताना त्रिफळा वापरायचा म्हटला तरी त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत. समवन सेल्स की इट हॅज टू बी इन इक्वल क्वांटिटी. कोण म्हणतं हिरडा बेरडा आवळा 1:3 रेशो मध्ये असू दे, कोण म्हणतं 1:2 रेशो मध्ये असू दे. सो वी आर अगेन नॉट अवेअर ऑफ दिस फॅक्ट्स. हाऊ द इव्हॉल्युशन इन ह्युमन बिंग. डोसिंग 40 ग्रॅमचा डोस सांगितलेला आहे चरक संहितेमध्ये, औषधांचा डोस 40 ग्रॅम. डू यू अंडरस्टँड? बैद्यनाथचा जर तू त्रिफळा चूर्ण घ्यायला जाशील तर 100 ml चा येतो, 100 ग्रॅमची पॅकिंग मिळेल तुला. दॅट मीन्स 2 of the dose is going to end up with 80 grams of churna. Is that dose available and advisable in today's era? So we need to work out on these particular things. No doubt all the sciences are good in their own respects. ते त्यांच्या पद्धतीने इव्हॉल्व्ह होत आहेत. दे हॅव देअर ओन प्रॉस्पेक्ट्स.
तू कोणत्या आस्पेक्टनी त्यांच्याकडे बघतोय, तुला त्याच्यामधनं काय घ्यायचंय, चांगलं ते घ्यावं, वाईट ते सोडून द्यावं. दिस इज व्हॉट वी आर टोल्ड बाय आवर टीचर्स. त्यांनी जर 10 गोष्टी सांगितल्या असतील, ट्राय टू थिंक ऑन इट अँड वी हॅव अ गुड ब्रेन. चरकाचार्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या संहितेमध्ये लिहिताना सांगितलंय की हे मंद बुद्धीच्या वैद्यांसाठीचं शास्त्र आहे, संहिता आहे. हुशार वैद्यांनी त्याच्यामध्ये ऍडिशन्स करावे किंवा तुमच्या बुद्धीनुसार त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स कराव्या. There was an era where the whole of the country was under various attacks from various invaders. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी जळून गेल्या. तक्षशिला सारख्या युनिव्हर्सिटीजमध्ये जिथे ग्रंथ ऍक्च्युअली अवेलेबल होते. यू कॅन हॅव अ वर्ड विथ मोकाशी सर, वन ऑफ द इमिनंट स्कॉलर. आपल्याकडे जमदाडे मॅडम आहेत जे जामनगर पास आउट आहेत आणि खूप चांगला संहितांचा अभ्यास आहे. इवन दे विल टेल यू दॅट सो मच पार्ट ऑफ संहिताज वॉज बर्न्ड आउट. मग जो गेला तो कुठे गेला, त्याचा आपल्याकडे तर काहीच आन्सर्स नाही आहेत. सो वी कॅन फाइंड आउट सच काइंड ऑफ थिंग्स. सो यू नीड टू वर्क आउट मोर हार्डर. सो द बॅटन इज नाव इन युअर हँड. तुम्ही ते पुढे नेणार आहात, कसं नेणार आहात आयुर्वेदाला, तुमचा अभ्यास कसा आहे, बेसिक प्रिन्सिपल्स आर द सेम. यू नीड टू वर्क आउट इन दॅट पर्टिक्युलर वे. So think on the principles instead of various ingredients, right? I hope Okay. I answered your question. Yes, thank you, sir. Thank you very much. Yeah. Yes, ma'am. I think answers are done. So I will just like to sum up with 2-3 slides. Yes, sir. If you permit. So Thank you, sir. yes, ma'am. So I thank you. think after the today's session, there has to be some take-home message, right? So what I am expecting, or we as a teachers are expecting from you students, is promise yourself that I will read something related to Ayurveda daily, and at least 10 minutes a day. This is not a big thing that we are expecting from you, because the questions like Rushikesh had asked you should be always welcome, but the answers, search for the answer is also expected from your end. तुम्ही सुद्धा त्याच्यासाठी उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करा. अँड आय वुड रिक्वेस्ट यू टू वर्क ऑन द क्लासिकल टेक्स्ट. युट्यूब मध्ये किंवा गुगल सर्च करून तुम्हाला तेवढं ऑथेंटिक कंटेंट मिळेल का, आय डाऊट. बट बुक्स आर ऑलवेज द गुड आन्सर. सो रीड डेली फॉर 10 minutes at least. Rare diagnoses are rarely seen. So once you will start to practice in few days, so just don't jump to a conclusion of very what we can say fascinating diagnosis. Keep the things as simple as you can. So rare diagnoses are rarely seen. Don't go for complicating the things. Once you get some good platform, publish at least one case study in a reputed scientific international journal every year. आणि एक पेपर पब्लिश करायला किती एफर्ट्स घ्यायला लागतात, यू कॅन आस्क टू युअर टीचर्स हू आर वर्किंग व्हेरी हार्ड. सो यू कॅन गो फॉर ॲटलिस्ट वन नाईस अँड सायंटिफिक पेपर एव्हरी इयर. चांगली प्रॅक्टिस सुरू झाली तुमची का एखादा केस स्टडी प्रेझेंट करा, पेपर्स पब्लिश करा, सो दॅट वर्ल्ड विल नो अँड ऑथेंटिक कंटेंट विल बी अवेलेबल ग्लोबली ऑर ऑन द वेब टू सर्च पोर्टल्स. अँड ultimately the last thing is, the good physician treats the disease, the great physicians will treat the patient and not just the disease. Okay, so this is what I am expecting from you all. I thank the organizers, my teachers, respected Kharche madam, Bogde sir, Patil madam, Lad madam, for giving me the opportunity to share my views and thoughts, and I see for more such informative lecture. All the best to you all. Thank you, ma'am. Over to you. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आता आपण इथे एक लेक्चर एंड करूया. धन्यवाद सर.